नागपूरच्या धंतोली परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। बलराज मार्गावरील दुर्गा सदन येथील एकाच कुटुंबातील 5 जण 24 जून पासून बेपत्ता झाले आहेत। त्यात 12 वर्षीय मुलगा आणि 21 वर्षीय तरुणीचाही समावेश आहे। त्यांचं शेवटचं लोकेशन पुण्यात आढळल्याची पोलिसांची माहिती आहे। हे परसवानी कुटुंब धंतोलीतील बलराज मार्ग प्लॉट क्रमांक 40 दुर्गा सदन इथं राहत होतं। 24 जून रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून हे सर्वजण घरातून निघून गेले। आज 10 दिवस होऊन गेले तरीही हे कुटुंब घरी परतलेलं नाही। परसवानी कुटुंबातील बेपत्ता झालेल्या व्यक्तींची नावं: हर्षा सुरेश परसवानी वय 57 वर्षे, जितेंद्र सुरेश परसवानी वय 42 वर्षे, इशिता जितेंद्र परसवानी वय 40 वर्षे, खुशी जितेंद्र परसवानी वय 21 वर्षे, खुशी जितेंद्र परसवानी वय 21 वर्षे आणि कृष्णा जितेंद्र परसवानी वय 12 वर्षे। सध्या या बेपत्ता कुटुंबाचा तपास पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। सुरुवातीला नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, पण त्यांचा पत्ता न लागल्यानं 29 जून रोजी श्यामसुंदर किमतराय परसवानी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात हे कुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। पोलिसांच्या माहितीनुसार बेपत्ता व्यक्तींच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन पुण्यात आढळल्याचं सांगण्यात येतं। या प्रकरणी कसून तपास सुरू असून तांत्रिक तपासासह शोध मोहीम सुरू आहे। त्यांचा लवकरच ठाव ठिकाणा लागेल असं अतिरिक्त पोलीस आयुक्त विनीता साहू यांनी सांगितलं। आतापर्यंत माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार कुटुंबातील एका सदस्यावर कर्जाचा डोंगर असल्याचं समोर आलंय। घरातून बाहेर पडताना त्यांनी कुणालाही कुठं जात आहेत याची माहिती दिली नव्हती। 24 जून ते आज अखेर कुटुंबाशी कोणताही संपर्क झालेला नाही। पोलीस या सर्व अँगलनी तपास करतात, पण अद्याप बेपत्ता व्यक्तींचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। जर तुम्हाला या कुटुंबाबद्दल कोणतीही माहिती असेल किंवा 24 जून नंतर पुण्यात कुठं पाहिलं असेल तर धंतोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। एकंदरीत कर्जाचा डोंगर की आणखी काय, हे कुटुंब का झालं असावं बेपत्ता? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी।